सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 19 मार्च 2026 गुरुवार दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हटले जाते. वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा म्हणजे सोन्यासारखा सण. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच दिवसापासून वसंत ऋतूस प्रारंभ होतो आणि आपल्या मराठी नवीन हिंदू वर्षाला प्रारंभ होत असतं. बघा, चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा सोन्यासारखा दिवस आहे. जे काही शुभ कामं करायचे आहे, अतिशय शुभ दिवस आहे. पण कॅलेंडरनुसार आपण बघितलं तर कॅलेंडरमध्ये 19 मार्च 2026 गुरुवार दिवशी अमावस्या असल्याने आपण गुढी उभारावी का? चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. घटस्थापना करावी का? अखंड दिवा प्रज्वलित करावा का? ज्या शुभ गोष्टी आपण करत असतो गुढीपाडव्याला कराव्या का? तर यावर्षी दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी गुढीपाडवा असल्याने या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी 6:53 आपण गुढी उभारायची आहे. ही अमावस्या सूर्योदय बघितलेली नसल्यामुळे या दिवशी अमावस्या नसून गुढीपाडव्याचा म्हणजे चैत्र प्रतिपदेची ही तिथी प्रारंभ होत आहे. 6:53 ही चैत्र प्रतिपदेची तिथी प्रारंभ होत असल्यामुळे आपण या दिवशी 6:53 सकाळी 7 वाजेनंतर अगदी आनंदाने उत्साहाने गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. पंचांगानुसार गणपती पूजनसुद्धा सकाळी 7 वाजेनंतर तुम्ही करू शकता. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्रसुद्धा प्रारंभ होत आहे. मग अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे अमावस्या समाप्ती ही सूर्योदय बघितलेली नसल्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवसभर हा शुभच आहे. फक्त गुरुवारी दुपारी 1 ते 3 हा राहूचा काळ असणार आहे. चुकूनसुद्धा 1 ते 3 या काळात या वेळात घटस्थापना करत असाल, तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करत असाल किंवा गुढी उभारत असाल. गुढी तर आपण सकाळीच उभारत असतो. म्हणून महिलांनो 19 तारखेला दादांनो 19 मार्च 2026 गुरुवारी सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेच्या आत, खरं तर 9 वाजेच्या आतच आपल्या दाराशी गुढी उभारायची आहे. पण झालाच, लेकरं बाळं असतात, घरातली कामं वगैरे, कारण हा दिवस खूप मोठा असतो. जेवढे शुभ कामं करता येईल आपण करत असतो. घरदार स्वच्छ करून स्वस्तिक वगैरे काढणं म्हणजे बऱ्याचशा शुभ गोष्टी करायला आपल्याला सर्वांना वेळ लागतोच. मग दुपारी 12 वाजेच्या आत 11-12 वाजेच्या आत आपल्या घरात दाराशी गुढी उभारायलाच पाहिजे. अत्यंत शुभ मुहूर्त आहे. ज्या महिला नवरात्र बसवतात म्हणजे घटस्थापना करतात, अखंड दिवा प्रज्वलित करतात, तर तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत करून घ्यायचा आहे. नाहीतर थोडा वेळ झाला तुम्हाला घटस्थापना वगैरे करायला, अखंड दिवा प्रज्वलित करायला, तर तुम्ही 3 वाजेनंतर करायचा आहे. कारण 1 ते 3 हा राहूचा काळ आहे, शुभ दिवस आहे. राहू काळ बघून घ्या आणि मग आपल्याला शुभ गोष्टी करायच्या आहे. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करणं, जागा, वाहन, नवीन वस्तू खरेदी करणं, कुठल्या व्यवसायाचा शुभारंभ म्हणजे गृहप्रवेश करणं अतिशय शुभच दिवस आहे. संपूर्ण दिवस शुभ आहे. फक्त दुपारी 1 ते 3 हा राहूचा काळ असणार आहे. एवढा 1-2 तासाचा राहू काळ जाऊ द्या. बाकी सकाळी 7 वाजेपासून सकाळी 6:53 पासून ते अगदी रात्रीच्या म्हणजे 9-10 वाजेपर्यंत अगदी संपूर्ण दिवस हा शुभच आहे. सर्व काही शुभ बोलणी वगैरे सर्व गोष्टी या दिवशी अगदी आनंदाने करू शकता. अमावस्येचा कुठलाही अडथळा गुढीपाडव्यावर नसून अगदी आनंदाने उत्साहाने जसा दरवर्षी आपण हा सण साजरा करतो ना, तशाच पद्धतीने करायचा आहे. यापूर्वी 19 मार्च 2007 आणि 6 एप्रिल 2008 आणि 28 मार्च 2017 या दिवशी याचप्रमाणे अमावस्या समाप्तीनंतर आपण गुढीपूजन केले होते. बघा, 19 मार्च 2007, 6 एप्रिल 2008
आणि 28 मार्च 2017 असं 3 वर्षी आपण अशाच पद्धतीने सकाळी पहाटे अमावस्या समाप्तीनंतर आपण गुढीपूजन केलेलं आहे. तशाच पद्धतीने या वर्षीसुद्धा 19 मार्च 2026 गुरुवार रोजी आपण सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12च्या आत आपल्या घरात या शुभ गोष्टी जरूर करा. आपल्या हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो. म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अतिशय शुभ दिवस. सर्व शुभ गोष्टी तुम्ही खरेदी करायची असेल तुम्हाला काही तर या दिवशी आवर्जून करा. गृहप्रवेश, गणेश पूजन, वास्तुशांती संपूर्ण दिवस शुभ आहे. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस अगदी आनंदाने साजरा केला. तो म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. बघा किती शुभ दिवस आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसु नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून आशीर्वाद स्वरूप वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची आपली जुनी प्रथा सुरू आहे. गुढी आपल्याला नेहमी काय सांगत असते तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन विचार करा, नवीन संकल्प करा. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तशी तुमची दिवस रात्र सोन्यासारखी भरभरून प्रगती होऊ द्या. सेवेत तुमच्या सातत्य असू द्या. बघा किती सुंदर संदेश आपल्याला दरवर्षी गुढीपाडव्याला गुढी आपल्याला हाच संदेश देत असते. तर या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी, सर्व भक्तांनी सूर्य उगवण्याच्या सूर्योदयापूर्वी उठावे, अभ्यंग स्नान करून घ्यावे, एक वेळूची काठी घ्यावी, ती शृंगारून घ्यावी, तिला छान नवीन वस्त्र घालावे. म्हणजे लाल रंग, पिवळा रंग, ऑरेंज, निळा, आकाशी, तुमच्याकडं जे शुभ रंग असतील ना ते स्वच्छ वस्त्र त्या गुढीला नेसवून घ्यावे. त्याचबरोबर महिलांनो, गुढी उभारत असाल तर चुकूनसुद्धा मळके वगैरे वस्त्र गुढीला म्हणजे लावू नका. काळपट, डार्क निळे असे रंग नका लावू. लाल, पिवळा म्हणजे खूप सुंदर सुंदर कलर असतात. लक्ष्मी माता, लक्ष्मी नारायणाला प्रिय असणारे कलर गुढीला आपल्याला लावायचे आहे. शृंगार करा छान गुढीला. त्याचबरोबर गुढी उभारताना आपल्याला त्याला कडुलिंबाचा पाला, सर्वांनाच माहीत आहे, छान असा कडुलिंबाचा पाला घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. फुलं आणलेले असतील, हार आणलेले असतील, छान असं गुढीला लावायचं आहे. गुढीला पाला जरूर लावायचा आहे. कडुलिंबाचा पाला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात 5 ठिकाणी तरी जरूर ठेवा. पहिलं म्हणजे गुढीला थोडासा पाला लावायचा आहे. मुख्य दरवाजावर सुद्धा दोन्ही साईडला, आपल्या मुख्य दरवाजावर दोन्ही साईडला कडुलिंबाचा पाला जरूर लावा. तुमच्या खिडक्या वगैरे असतील तिथं लावू शकता. मुलांची खोली असतील, तुमची खोली असेल, थोड्या वेळ का होईना कडुलिंबाचा पाला जरूर ठेवायचा आहे. आपलं देवघर असेल तिथं सुद्धा थोडासा कडुलिंबाचा पाला ठेवा. आणि आपण जो नैवेद्य दाखवतो गुढीला तर गूळ आणि कडुलिंबाची पाने हा जास्त महत्त्वाचा नैवेद्य आहे. आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर देवघरात सुद्धा कडुलिंबाचा पाला आणि गुळाचा नैवेद्य दाखवा. गुढीला सुद्धा दाखवा हा नैवेद्य. आणि लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अगदी बारीक कोवळं पान कडुलिंबाचं आणि त्याबरोबर थोडा थोडा गूळ हा प्रसाद प्रथम आपण खायचा आहे. देवांना नमस्कार करा, गुढीचं पूजन करा आणि हा प्रसाद खाऊन आपल्याला गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. वर्षभर काय, आयुष्यभर तुम्ही आरोग्यदायी राहाल. हा नियम दर गुढीपाडव्याला आपण हा नियम पाळलाच पाहिजे. थोडा का होईना कोवळा पाला लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत गुळासोबत एक का होईना कडुलिंबाचं पान. गुढी मातेचा आशीर्वाद आहे, देवी देवतांचा आशीर्वाद आहे. हा प्रसाद सर्वांनी जरूर खायचा आहे.
तर गुढी कशी उभारावी, तर वेळूची छान काठी घ्यावी, स्वच्छ धुवून घ्यावी, तिला छान वस्त्र नेसवावे, साडी चोळी घालावी, त्याचबरोबर त्यास कडुलिंबाचा कोवळा पाला, फुलं, हार, त्याचबरोबर साखरेचं कंकण, हार घालावे आणि एक तांब्याचा कलश, त्याला अष्टदिशांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे किंवा हळदी कुंकू ओलं करून तांब्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणजे ओम ब्रह्मध्वजाय नमः पालथ्या स्वरूपात तो तांब्याचा कलश त्या गुढीवर ठेवावा आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः किमान 21 वेळा हा मंत्र जपा आणि आपल्या दाराशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी जशी गुढी उभारता तशा पद्धतीने पाट वगैरे ठेवा. गुढी मातेची तुम्ही महिलांनो ओटी वगैरे भरत असाल तर गुढीजवळ एक ओटी ठेवा किंवा नारळ ठेवा. नंतर तो नारळाचं काय करावं, तर तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता किंवा तुमच्या घराजवळ एखादं देवी आईचं मंदिर असेल तिथं तुम्ही ती ओटी ठेवून आलात, देऊन आलात तरीही चालेल. अशा साध्या सोप्या पद्धतीने छान असा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आणि अशा पद्धतीने आपल्याला गुढीचा सण साजरा करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी. नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे. तुम्ही जर महिलांनो दादांनो पंचांग घेत असाल मग ते छोटं असू द्या मोठं असू द्या, या दिवशी देवघरात जरूर पंचांगाचे पूजन करा. तुम्ही सरस्वती मातेचे सुद्धा पूजन करू शकता. दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी छोटासा खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य अर्पण करावा व नैवेद्य स्वीकारण्याची मातेला प्रार्थना करावी. नंतर एक वडाची मुळी, महिलांनो हा उपाय जरूर करा. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात या वस्तू मिळून जातील. फक्त तुम्हाला 2 वस्तू लागणार आहे, पण जरूर उपाय करा. तर एक वडाची मुळी लागणार आहे तुम्हाला आणि एक रंगारी हिरडा लागणार आहे. या 2 वस्तू तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल. वर्षभर आपल्या घरादाराचं रक्षण करतात ह्या वस्तू. एक वडाची मुळी आणि एक रंगारी हिरडा. कुटुंब प्रमुखाने आपल्या पतिदेवांना तुम्ही दादांना सांगितलं हा उपाय करायला. आता दादा घरी नसतील, तुम्ही स्वतः जरी कुटुंब प्रमुख आहोत आपण महिलासुद्धा, तर घरातल्या स्त्री किंवा पुरुषाने हा उपाय करायचा आहे. वडाची छोटी मुळी घ्या, छोटी असेल मोठी असेल. एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे. एक सुपारी ठेवा, 1 रुपयाचं नाणं ठेवा. या वस्तू तुम्हाला एखाद्या लाल कपड्यात घ्यायच्या आहे. त्यावर हळदी कुंकू एखादं फूल वाहून पूजा करायची आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. 1 माळ आपल्या कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करायचा आहे. पंचोपचार पूजा करायची आणि या वस्तू लाल कपड्यात बांधून घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर एखाद्या बाजू बघू नका, उजव्या डाव्या साईडला जिथं जागा असेल तुम्हाला घरात, मुख्य प्रवेशद्वारात घरात आतून तुम्हाला या वस्तू लाल कपड्यात नीट बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधून द्यायचा आहे. यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बाधा संकटे यापासून कायम संरक्षण होते. म्हणून या गोष्टी आपल्या मुख्य दरवाजात लाल कपड्यात बांधून घ्या. पूजा करा, मनोभावे प्रार्थना करा आणि मग त्या वस्तू बांधून द्यायच्या आहे. पुढील वर्षी या वस्तू पाण्यात विसर्जित करा. पुन्हा अशा पद्धतीने तुम्ही हाच उपाय करू शकता. पण हा उपाय महिलांनो वर्षातून एकदाच करायला मिळतो, म्हणून जरूर करा. आता गुढीची पूजा करतो म्हटल्यावर साहित्य तर आपण आदल्याच दिवशी नीट आणू शकतो. तर गुढी करता आपल्याला वेळूची काठी लागणार आहे. गुढी करता पितळेचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे भांडे म्हणजेच कलश लागणार आहे तुम्हाला. कडुलिंबाची फांदी, साखरेचा हार लागणार आहे. जरीचा खण किंवा साडी चोळी छान बघून घ्या तुम्ही. फुलांचा हार लागणार आहे. गुढीला हळद कुंकू व्हायला लागणार आहे तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे आपल्या दरवाजावर या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण अवश्य लावायचे आहे. आता आंब्याच्या पानांचे तोरण लावताना महिलांनो एक का होईना आंब्याच्या पानाला लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा, हळदी कुंकू लावा आणि मग आपलं दार वगैरे स्वच्छ पुसून स्वस्तिक वगैरे काढून मग आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करा किंवा तुम्ही जो नैवेद्य बनवत असाल
तो बनवून आपण देवांना दाखवावा, गुढीला दाखवावा. तुमच्या घराजवळ गाय येत असेल तर गाईला नैवेद्य दाखवा. त्याचबरोबर या दिवशी लहान मुलांच्या शाळेत ती पाटी असते, आपण पाटी पूजन करायचं आहे. एखादी वही असेल त्यावर सरस्वती काढून घ्या. मुलांकडून सुद्धा सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे. माता लक्ष्मीबरोबर सरस्वती मातासुद्धा लेकरा बाळांवर भरभरून प्रसन्न राहते. जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी माता आपोआप धावत येते. बघा, मुलांवर सरस्वती मातेची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जशी दसऱ्याला आपण सरस्वती मातेची पूजन करतो तशाच पद्धतीने गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या प्रारंभाला सरस्वती मातेचे पूजन जरूर करायचे आहे. आता गुढीपाडव्याला गुढी उभारतो तर संध्याकाळी गुढी कधी उतरवायची, खाली कधी उतरवायची, तर गुढी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तरी जरूर उतरवून घ्या. महिलांनो, दादांनो, अगदी अंधार होऊ देऊ नका. संध्याकाळच्या आत आपल्याला गुढी उतरवून घ्यायची आहे. 4 वाजले 5 वाजले की मग तुम्ही खाली गुढी उतरवून घ्यायची आहे. जवळपास श्रीरामांचे मंदिर असल्यास गुढीला जो आपण साखरेचा माळ घातलेला असतो, साखरेचा हार घातलेला असतो, तो जवळपासच्या श्रीरामांचं मंदिर असेल तिथं अर्पण करा. किंवा घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती असेल, म्हातारी व्यक्ती असतील, तुमचे आई वडील, त्यांना जरी प्रसाद स्वरूप दिला, किंवा आपले लहान लेकरं असतील त्यांना गळ्यात घाला. किंवा सगळ्यांनी घरात थोडा थोडा तो हार, तो प्रसाद स्वरूप खायचा आहे. त्याचबरोबर आपण गुढीला जो लिंबाचा पाला लावतो ना, तो लिंबाचा पाला थोडासा आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे. महिलांनो, उपाय जरूर करा. वर्षातून एकदाच हे उपाय तापाय करायला मिळतात, पण वर्ष कसं सोन्यासारखं सुख समृद्धीचं आरोग्यदायी जात असतं, मुलांना प्रगतिशील जातं. म्हणून गुढीला लावलेला साखरेचा हार सुद्धा प्रसाद स्वरूप खायचा आहे. आणि जो गुढीला लिंबाचा पाला लावलेला असतो खूप महत्त्वाचा असतो. थोडा लिंबाचा पाला 5 पानं किंवा 21 पानं, 11 पानं तुम्ही तिजोरीत ठेवायचे आहे. गुढीपाडवा गुरुवारी आल्याने आंब्याच्या पानांचे हळदीचे उपाय आवर्जून करायचे आहे. तर आंब्याची पानं आपल्या मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. छान असं स्वस्तिक हळदी कुंकू ओलं करायचं आहे. आणि 1 स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढा, 1 स्वस्तिक आपल्या देवघरावर, 1 स्वस्तिक आपल्या मुख्य तिजोरी किंवा कपाट जिथं आपण पैसे ठेवतो, 1 स्वस्तिक मुलं जिथं अभ्यास करतात तिथं सुद्धा मुलांची दृष्टी पडेल रोज अभ्यास करताना, अशा ठिकाणी समोरच्या भिंतीवर 1 स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर एखादा मोरपीस चिटकवता आला तर आवर्जून चिटकवायचा आहे. आपण जिथं स्वयंपाक करतो गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा 1 स्वस्तिक काढा. असे हळदी कुंकवाचे स्वस्तिक मुख्य दरवाजापासून पूर्ण घरात जरूर काढायचे आहे. आणि आपल्या घरात, देवघरात, आपले खिडकी असतील किंवा मुख्य दार, आंब्याची पानांचे जे तोरण असतं ते जरूर लावायचं आहे. आता आंब्याची पानं तोरण लावताना असंच लावू नका महिलांनो. प्रत्येक आंब्याची पानं मग 5 घ्या, 11 घ्या, 21 घ्या. हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः मंत्र जरूर जपा. आणि मग आपल्या मुख्य दरवाजाला तोरण लावायचं आहे. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य खेचून येईल तुमच्या घरात. कधीच कशाला कमी पडणार नाही. मुलाबाळांना भरभरून प्रगती मिळेल. आंब्याच्या पानांचा हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हळदीचे उपायसुद्धा चिमूटभर हळद सकाळीच तुळशीची कुंडी असेल, तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. चमचाभर दूध अर्पण करा. 1 रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे. आणि संध्याकाळी ते नाणं एखाद्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. तुळशीला चिमूटभर हळद जरूर अर्पण करा. आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. सुंदर अनुभव येतील. घरात सुद्धा हळदीचं गोमूत्राचं पाणी शिंपडून द्यायचं आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की